अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये सलग अमरावती जिल्ह्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेला युवा स्वाभिमानी पक्ष, युवा स्वाभिमानी पक्षाने भारतीय जनता पार्टी शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्धार केला होता. परंतु युती न झाल्यामुळे आमदार रवी राणा यांनी आपल्या स्वतंत्र सीट उभ्या केल्या आणि युवा स्वाभिमानी पक्षाच्या माध्यमातून 16 सीट अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये निवडून आले आहे. जाणून घ्या काय म्हणतात आमदार रवी राणा. बिलकुल हा ऐतिहासिक विजय आहे. या ठिकाणी युवा स्वाभिमानी पार्टीचा विजय मी संपूर्ण मायबाप जनतेला, संपूर्ण जनता जनार्दनाला समर्पित करतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. या ठिकाणी अमरावती पालकमंत्री, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचे धन्यवाद. भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांचे सुद्धा धन्यवाद. आणि हा पूर्ण विजय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी समर्पित करतो. आणि भारतीय जनता पार्टीचा मी महापौर बनवणार आधी शब्द दिला होता, आताही सांगतो की भारतीय जनता पार्टीचा महापौर बनवणार. ज्या प्रकारे आपण मेहनत केली सुरुवातीपासून, युवा स्वाभिमान हा पक्ष ज्या प्रकारे म्हणजे लोकांनी जे जनमत दिलं आणि लोकांच्या आता प्रतिक्रिया की महापौर आता स्वाभिमानचा पाहिजे. मी आधी सांगितलं, आताही सांगितलं की भारतीय जनता पार्टीचाच महापौर बनणार. आम्ही पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टी, युवा स्वाभिमान पार्टी एकत्र आहे. आम्हाला आता कोणाची गरज नाही आहे. आमचं पूर्ण बहुमत आहे आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर बनणार. आज वाटते का रवी भाऊ की आपण खऱ्या अर्थाने आपल्या कार्यकर्त्यांनी युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी 4 वेळा मला आमदार बनवलं. माझ्या मनामध्ये होतं की महानगरपालिकेमध्ये युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ता सुद्धा नगरसेवक म्हणून गेले पाहिजे. ती माझी इच्छा. ज्या पद्धतीनं जनतेने साथ दिला, निवडून दिली आणि अनेक माझ्या कार्यकर्त्यांना महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पाठवलं, त्याबद्दल मी जनतेचा आभार व्यक्त करेन. त्याच ताकदीनं जनतेला न्याय देईल, जनतेचे विकास कामं, मूलभूत गरजा पूर्ण करील आणि जनतेच्या खरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खरं उतरवलं. मोरबाग, नमुना, विलासनगर क्षेत्रामध्ये आव्हान होतं, साईनगरमध्ये आव्हान होतं, ते आव्हान पूर्ण करण्याचं काम युवा स्वाभिमानी पक्षाने केलं. बिलकुल. मोरबागमध्ये दीपक सम्राट हा प्रचंड बहुमताने निवडून आला. साईनगरमध्ये प्रचंड बहुमताने सचिन भेंडे निवडून आला. या ठिकाणी चेतन पवारच्या विरोधामध्ये प्रशांत वानखेडे प्रचंड बहुमताने निवडून आले. मला असं वाटतं की जेवढ्या अहंकारी काही सीट होत्या त्यांना पाळण्याचं काम नम्रतानं केलं. नम्रताने आम्ही वागलो, नम्रताने वागून आणि नम्रतानेच काम करू. पण अहंकार त्यांच्यामध्ये राहते, त्याला खाली पाळण्याचं काम जनता करते. ते साईनगरमध्ये दाखवलं, या शंकरनगर प्रभागामध्ये दाखवलं आणि मोरबागमध्ये सुद्धा दाखवलं. शेवटचा पक्ष लाडक्या बहिणीचा भाऊ देवा भाऊ पण लाडक्या बहिणीचा लाडला म्हणून रवी भाऊ म्हणून असा या प्रकारे रेवणेताई निवडून आले. बिलकुल. रेवणेताईंचं जे काम आहे, रेवणेताईंची जे प्रेझेंटेशन होतं, त्यांनी ज्या पद्धतीनं एक चांगली वक्ता म्हणून ऍडव्होकेट आणि स्वतः ज्या पद्धतीने पब्लिकमध्ये गेली आणि त्यांनी आशीर्वाद मागितला आणि ज्या प्रचाराची मोहीम खूप चांगली राबवली आणि आम्ही केलेले युवा स्वाभिमान पार्टीचे कामं, या सगळ्यांमुळे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रीतीताई रेवणे उर्फ बनारसे हे निवडून आल्या. त्यांचे अभिनंदन करील. आणि मला असं वाटते लाडका भाऊ देवा भाऊ सुद्धा लाडका आहे आणि रवी भाऊ सुद्धा बहिणीचा लाडका. महापौर हा भारतीय जनता पार्टीचा राहील. याच्या आधी सांगितलं, आताही सांगतो, भारतीय जनता पार्टीचाच महापौर होईल.